हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर आजचा व्लॉग काहीसा मनी प्लांट विषय आहे. तर बऱ्याच बायकांचा प्रश्न असा असतो की आमचं मनी प्लांट व्यवस्थित ग्रो करत नाही किंवा मनी प्लांट छान येत नाही. तर आजचा हा तुमचा प्रॉब्लेम माझ्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये नक्कीच सॉल्व्ह होईल असं मला वाटतं. तर बऱ्याच जणांना मनी प्लांट कसं लावायचं एक्झॅक्ट मेथड माहीत नसते किंवा एक्झॅक्ट पद्धत माहीत नसते. तर ती पद्धत मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जेणेकरून तुमचाही मनी प्लांट असा माझ्या मनी प्लांटसारखा मस्त ग्रो होईल. तर मी अगोदर एक जवळपास 8 दिवसापूर्वी असं कटिंग करायचं मनी प्लांटचं. तुम्ही पाहू शकतात असं इथून पानाच्या थोडासा अलीकडनं किंवा पानाच्या वरतून कट मारायचा आणि हे मनी प्लांट आपल्याला एक 2 कट मारले तरी चालते, जेणेकरून दोन्ही साईडनी आपल्याला तिथे कोंब फुटायला मदत होईल. अशाच पद्धतीने मी सुद्धा 2 साईडनी मनी प्लांट कट करून घेतले आणि हे प्लांट मी बाहेरच्या कुंडीमध्ये नेऊन आता लावणार आहे, जेणेकरून याचे माझे अजून रोपटे तयार होतील. आणि ही प्रोसेस मी पूर्ण इथे माझी अगोदर लागू केलेली आहे आणि खरंच त्याचा रिझल्ट खूप सुंदर आलेला होता. आता तुम्ही पाहू शकतात हेही मी अशा पद्धतीने इथे लावत आहे आणि हे कसं ग्रो झालं हेही मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे. तर अगदी काही अवघड नाही आहे, असं सोप्या पद्धतीने आपल्याला हे रोपटे इथे लावायचे आहेत. अगदी उन्हातही नाही लावायचे आणि अगदी सावलीतही नाही. मीडियम हवं तर तुम्ही असं पोर्चमध्येही लावू शकतात, जिथे थोडंसं काचातून ऊन येईल, किंवा गॅलरीतही तुम्ही ही रोपटे लावू शकतात. आता नंतर सेम डे 8 दिवसांनी आपण जी अगोदर कट केली होती तेथे नक्कीच छोटे छोटे कोंब आलेले असतात. हा माझा व्हिडिओ तो कटिंगच्या व्हिडिओनंतर 8 दिवसाचा व्हिडिओ आहे. तर तुम्ही पाहू शकता जवळपास त्याला 1-2 ठिकाणी छान छान असे कोंब आलेले आहेत. तर जिथून कोंब आलेत त्याच्या थोडंसं खालून आपल्याला कात्रीच्या साहाय्याने हळूवार कट करून घ्यायचे आहे मनी प्लांट, जेणेकरून आपण हे दुसरीकडे लावू शकतो. तर आता मी हे मनी प्लांट जे कोंब आलाय तिथून या बरणीमध्ये लावून घेणार आहे दुसऱ्या. आणि तो जो कोंब फुटलेला असतो 8 दिवसात, आता त्याला वरती छान असं पाणी येतं. तर अशाच पद्धतीने मी 8 दिवसाच्या पूर्वी थोडं थोडं करून कट करते आणि नंतर थोडा थोडा कोंब आला की तिथून कट करून मनी प्लांट ग्रो करायला सुरुवात होते. तर असं काहीसं सोपीशी मेथड आहे मनी प्लांट लावण्याची. तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की मनी प्लांट लावून बघा, तुमचंही मनी प्लांट नक्कीच ग्रो करील. मी तर तुम्ही पाहू शकतात एवढं मनी प्लांट मी अशाच पद्धतीने वाढवलेलं आहे आणि अजूनही मी याच मनी प्लांटचं अजून रोपटे तयार करत आहे. अगदी माझं हे मनी प्लांट 1-2 हित असेल किंवा एक जवळपास 14 सेंटीमीटर जवळपास असेल किंवा तेवढंच असेल मे बी. तर एवढूशा मनी प्लांटपासून मी इतकं मोठं मनी प्लांट बनवलं आणि त्याचे आता छोटे छोटे रोपटे पण बनवत आहे. तर ही आहे मनी प्लांटचे रोपटे बनवण्याची सोपी पद्धत आणि त्याला मोड फुटण्याची पण. तर आता याला मोड फुटलेत की नाही हेही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आता समोरचा व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओच्या नेक्स्ट 3rd डेचा. तर 3ऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता त्याला व्यवस्थित असं कोंब वरती आलेला आहे. आता तो जो कोंब आहे त्याचं छान असं पान तयार होतं. ते पान झाल्यावरही मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करते. तर आता ही मेथड आपली काम करत आहे आणि जसे आपले खालचे झाडं वाढलेले आहेत ह्या कुंडीत, त्याचप्रमाणे तीही झाडं नक्कीच वाढतात. आणि इथे तुम्ही बाजूला बघतात हा कोंबही नक्कीच वाढतो, हेही मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करते. तर ही होती आजची इन्फॉर्मेशन, खूप महत्त्वाची. आणि बऱ्याच जणांना असं वाटत असेल की मनी प्लांट येत नाही, असं काहीही नाही. आपण त्याला पुरेपूर पाणी प्रोव्हाइड केलं आणि व्यवस्थित उन्हात ठेवलं तर सगळ्यांचं खूप सुंदर. आणि महत्त्वाचं म्हणजे त्याची कटिंग कशी करायची व किती दिवसाला करायची हे आपल्याला कळलं तर आपलंही मनी प्लांट खूप छान येतं. तर अशी होती माझी आजची छोटीशी इन्फॉर्मेशन. कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.